माझे नाव शिवानी आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आमची परिस्थितीच बदलून गेली होती. आमच्यावर पैशांचा पाऊस पडू लागला होता. तरीही माझी आई लाचार होती. मी जेव्हा जेव्हा आईचं अंथरूण झटकत असे, तेव्हा अंथरुणाखाली खूप सारे पैसे पडलेले असायचे. तेव्हा आई म्हणायची की ज्याचं कुणी नसतं त्याचा देव असतो. हा तर वरच्याचा चमत्कार आहे. एक दिवस आईचं चेकअप करण्यासाठी शेजारच्या मावशी तिला रुग्णालयात घेऊन गेल्या. तेव्हा आईचं अंथरूण रिकामं पाहून मी तिथेच झोपले होते. अजून थोडाच वेळ गेला असेल की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिथे तर जेव्हा वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हा असं वाटायचं जणू वेळेची भिंतच कोसळली आहे. एका क्षणात सर्व काही विखुरलं गेलं होतं. त्यांचा चेहरा, त्यांचा आवाज, त्यांच्या बुटांची चाहूल सर्व काही जणू एका झटक्यातच गायब झालं होतं. त्यांच्या जाण्यानंतर घरात फक्त शांतता राहिली होती आणि आई तर जणू दगडाचीच झाली होती. तिची तब्येत खराब राहू लागली होती. दिवस रात्र एकाच जागी पडून असायची. ना तिच्या डोळ्यात अश्रू असायचे, ना ओठांवर कोणती तक्रार असायची. मला असं वाटायचं जणू तिचं हृदय धडधडणंच विसरून गेले. मागच्या काही दिवसात काही नातेवाईक आमच्या घरी आले होते. वडिलांच्या मृत्यूचा धक्का पचवला. आमच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली. मग त्यानंतर काही काळानेच सर्वजण परत आपापल्या घरी निघून गेले. आई आणि मीच एकट्या घरात राहिलो होतो आणि ती खोली जिथे प्रत्येक गोष्ट वडिलांच्या अस्तित्वाशिवाय निरर्थक झाली होती. आत्याचं आमच्या घरी येणं खूपच अचानक होतं. त्यांनी आम्हाला कल्पनाही दिली नव्हती की त्या आमच्या घरी येत आहेत. पण त्या आल्या होत्या. आपला मुलगा समीरला सोबत घेऊन आल्या होत्या. समीर जो कधी वडिलांसोबत यायचा, पण आता तो काहीतरी वेगळाच वाटत होता. तो माझ्या खोलीत येत नसे. माझ्याशी नजरही मिळवत नसे. फक्त स्वयंपाकघर, अंगण किंवा मग आईच्या खोलीत शांतपणे ये-जा करत असे. आत्या आईजवळ बसायची. तिचे हात कुरवाळायच्या. तिचे केस विंचरून द्यायच्या आणि वारंवार म्हणायच्या की "वहिनी, काळजी करू नकोस. देव सर्व काही ठीक करेल. तू एकटी थोडीच आहेस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत." मी खोलीच्या कोपऱ्यात बसून राहायचे. त्यांचं बोलणं ऐकत राहायचे आणि आईच्या चेहऱ्यावर नजर ठेवून असायचे. तिचे डोळे नेहमी काहीतरी शोधत असायचे. जणू काळात तिचं काहीतरी हरवलं होतं. ती माझ्याकडे पाहायची, तेव्हा हळूच मान हलवायची, पण काही म्हणायची नाही. एक दिवस मी तिचे हात धरले आणि म्हणाले की "आई, तू मला सोडून जाऊ नकोस." तिने माझी बोटं घट्ट पकडली. जणू ती हे वचन देऊ इच्छित होती की ती कुठेही जात नाहीये. आत्याने माझ्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाल्या की "पोरी, तू खूपच धाडसी आहेस. तुझ्या वडिलांच्या जागी आता तुला तुझ्या आईला सांभाळायचं आहे." मी शांतपणे मान हलवली होती, पण आतून एकच गोंधळ उडाला होता. रात्रीच्या वेळी सर्व काही अधिकच शांत व्हायचं. आईच्या खोलीचं छत, पंख्याचा आवाज आणि भिंतीवर लावलेला वडिलांचा फोटो सर्व काही एक ओझं बनून जायचं. एका रात्री अचानक मला जाग आली. तेव्हा समीर अंगणात शांत उभा राहून सुरेशकडे पाहत होता. मी दरवाजामागून त्याला पाहत राहिले. तो काहीच बोलत नव्हता. जणू एखाद्या खोल विचारात हरवला होता. अचानक त्याने मान फिरवली आणि मग माझ्याकडे पाहिलं. मी पटकन मागे सरकले. हृदयाची धडधड वाढली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नाश्त्याच्या टेबलवरही शांत बसला होता. त्याला असं पाहून आत्या म्हणाल्या की "बाळा समीर, तुला इथलं वातावरण समजायला अजून वेळ लागेल. मला माहितीये, पण आपण इथे आपल्याच लोकांसोबत आहोत." त्याने काहीच म्हटलं नाही. फक्त मान हलवली. काही दिवस निघून गेले. आईने थोडं थोडं बोलायला सुरुवात केली होती, पण तिचा आवाज क्षीण झाला होता. ती वारंवार एकच शब्द उच्चारायची की "पाकीट उघडू नकोस." मी हैराण व्हायचे की शेवटी ती कोणत्या पाकिटाबद्दल बोलतीये. तिच्या अंथरुणाखाली काही विशेष नव्हतं. मी पाहिलं होतं, पण तिची नजर वारंवार तिथेच जायची. जणू तिथे काहीतरी लपवलेलं आहे. पुढच्या दिवशी शाळेतून परत आल्यावर दरवाजा उघडताच मला काहीतरी बदलल्यासारखं वाटलं होतं. आई जागी होती आणि तिच्या उशीखाली काहीतरी दिसत होतं. मी पटकन तो कपडा हटवला. एका कागदाचा तुकडा होता. दुमडलेला पण स्वच्छ होता. जेव्हा मी आईकडे पाहिलं तेव्हा तिने नजर चोरली होती. मी दबक्या आवाजात विचारलं की "आई, हे काय आहे?" तिने हळू आवाजात सांगितलं की "काही विचारू नकोस पोरी." मी म्हणाले "आई, मी मोठी झालीये." तिने सांगितले की "तू मोठी नाही झालीस, फक्त सावरली आहेस." तिने एक क्षीण हसू दिलं. ते क्षणभरात गायब झालं. आत्या दुपारी आल्या. काही कागद त्यांच्याजवळ होते आणि समीरही त्यांच्या मागे शांतपणे आला. मी पटकन तो कागद पुन्हा उशीखाली ठेवला. आईने माझा हात दाबून जणू गप्प राहण्याचा इशारा दिला. रात्री जेव्हा सर्व झोपले, तेव्हा मी उशीखाली हात टाकून कागद काढण्याचा प्रयत्न केला, पण आई जागी होती. तिने हळूच माझ्या हातावर हात ठेवला आणि मान हलवली. म्हणाली की "नाही, आता नाही." आणि मग तिने कूस बदलली. मी रात्रभर जागीच राहिले. छताच्या पंख्याचा आवाज, वडिलांचा फोटो आणि आईची शांतता मला चैन पडू देत नव्हती. सकाळ झाली तेव्हा समीर अंगणात पाणी घालत होता. मी म्हणाले "कधीपर्यंत इथे राहणार आहात?" तो दबकून म्हणाला की "जोपर्यंत गरज आहे. तुला आम्ही इथे राहिल्यावर काही आक्षेप आहे का?" मी काहीच बोलले नाही. फक्त माझ्या खोलीत परत आले. आत्या आम्हाला पहाटे उठायच्या, पीठ मळायच्या, चहा बनवायच्या, आईचे हात गरम पाण्याने धुवायच्या.
त्यांच्या प्रत्येक कृतीत जणू एक कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठीच त्या आल्या होत्या. मी शांतपणे त्यांच्या मागे मागे असायचे की त्यांच्या चेहऱ्यावर कोणताच थकवा नाही, फक्त एक सततची व्यस्तता होती. त्यांनी एक दिवस मला सांगितलं की पोरी, दही संपलंय, जरा बाजारातून जाऊन आणशील का? मी म्हणाले की हो आत्या, मी आत्ता दही घेऊन येते. एक दुपार आई झोपली होती. मी तिच्या अंथरुणाची चादर बदलली. अंथरुणाच्या कोपऱ्यात हात लागला तर काहीतरी जाणवलं. कपडा उचलला तर त्याखाली पाकिट होतं, जुनं पण जड. उघडलं तर आत नोटा भरलेल्या होत्या. ते पाहून तर मी थक्कच झाले आणि लगेच मागून आईचा आवाज आला, जी आतापर्यंत झोपली होती. ती घाबरली होती. मी म्हणाले की आई, हे पैसे कुठून आले? तर तिने सांगितलं की नाही पोरी, काही विचारू नकोस. तिने हात जोडले आणि म्हणाली की पोरी, हे सोडून दे. मी ते पाकिट परत ठेवलं, पण डोक्यात एक खळबळ माजली होती की हे पैसे कोण ठेवतं, कधी ठेवतं आणि का ठेवतं? काय याबद्दल आत्याला माहीत आहे? समीरलाही काही माहीत आहे का? मी त्या दिवशी गप्प राहण्याचा निर्णय घेतला होता, पण पुढच्याच काही क्षणात हे रहस्य माझ्या अस्तित्वाला अस्वस्थ करू लागलं होतं. 2 दिवसानंतर जेव्हा मी स्वयंपाकघरात भांडी घासत होते, समीर आत आला आणि माझ्याकडे दुर्लक्ष करत फ्रीजमधून पाणी काढू लागला. मी म्हणाले की तू प्रत्येक वेळी शांत का असतोस? त्याने सांगितलं, कारण काही बोलून फायदा नाही. तो एवढं बोलून निघून गेला. रात्री जेव्हा सर्व झोपले होते, तेव्हा मी दबक्या पावलांनी आईच्या खोलीत गेले. ती जागी होती. मी आईला विचारलं की इथे रात्री कोणी येतं का? तिने आपली नजर फिरवली, पण कोणतंही उत्तर दिलं नाही. मी म्हणाले, आई तू मला का सांगत नाहीस? मी पण तर तुझीच मुलगी आहे ना. कोण आपल्या मुलीपासून काही लपवतं का? तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि फक्त एवढंच म्हणाली की पोरी, सर्व रहस्य वेळ आल्यावर उघडतील. फक्त तू थोडा धीर धर. दुसऱ्या दिवशी सकाळी आत्या आईला औषध देत होत्या. मी खोलीत प्रवेश करून आश्चर्याने विचारलं, आत्या तुम्हाला माहिती आहे का की पाकिट कुठून येतात? माझ्या बोलण्यावर त्या एका क्षणासाठी थांबल्या, पूर्णपणे थांबल्या. मग म्हणाल्या की पोरी, काही प्रश्नांची उत्तरे न घेतलेलीच बरी. हे देवाचे पैसे असतात, आपण स्वीकारले पाहिजेत. मी तेव्हाही गप्प बसले. त्या रात्री मी ठरवलं होतं, मी रात्रभर जागी राहीन. आईच्या खोलीबाहेर जमिनीवर चादर अंथरून मी झोपले. रात्र हळूहळू सरकत होती, पण कोणतीही चाहूल नव्हती. फक्त छतावरून काही हलके हलके आवाज येत होते, जणू कुणीतरी लपून छपून चालत आहे. जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी थकलेल्या डोळ्यांनी उठले तर पाहिलं की समीर अंगणात बसून सिगरेट पित होता. मी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले की तू रात्री कुठे गेला होतास? त्याने दचकून माझ्याकडे पाहिलं. म्हणाला की तुला का काळजी वाटते? त्याचे हे शब्द खूप धारदार होते, जणू तो माझा प्रत्येक प्रश्नाला इगोवर घेत होता. तो 2 दिवसानंतर आईला हलका ताप आला होता. आत्याने तिची विशेष सेवा केली. दिवसभर त्या तिच्याजवळ होत्या. संध्याकाळी जेव्हा मी साफसफाई करत होते तेव्हा अजून एक पाकिट मला सापडलं, त्याच जागी आईच्या अंथरुणाखाली. मी वेगाने ते उचलून कपाटामागे लपवून ठेवलं. आईने मला पाहिलं. काही सांगू पाहत होती, पण तिचे ओठ थरथरू लागले होते. आईकडे पाहून मी म्हणाले की नाही आई, आता मी गप्प बसणार नाही. मी ते पाकिट रात्री उघडून पाहिलं तर त्यात पैसे होते. मी नोटा मोजायला सुरुवात केली तर त्यात पूर्ण 500 रुपये होते आणि सोबत एक चिठ्ठी होती, ज्यावर लिहिलं होतं की फक्त एवढंच शक्य आहे, तुर्तास. हे कुणाचं तरी पत्र होतं. कोण होतं जे पैसे देत होतं आणि या तुर्तास शब्दाचा काय अर्थ होता? मला हे सगळं आत्याला विचारायचं होतं, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. पुढच्या दिवशी जेव्हा समीर आईच्या खोलीतून बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात काहीतरी होतं. तो वेगाने अंगणाच्या कोपऱ्याकडे गेला आणि तिथे खड्डा करून काहीतरी पुरू लागला. मी हे सगळं स्पष्टपणे पाहिलं होतं. जसा तो आत आला मी त्या कोपऱ्याकडे गेले आणि जमीन उकरू लागले. जेव्हा तिथून एक प्लास्टिकची पिशवी निघाली, ज्यामध्ये अजून एक पाकिट होतं, पण हे रिकामं होतं. आता गोष्ट स्पष्ट होऊ लागली होती की कुणीतरी येतं जे पैसे ठेवून जातं आणि समीर नक्कीच काही ना काही लपवत होता. आईची शांतता, आत्याची खबरदारी आणि समीरचं हे वागणं सगळं काही एका रहस्याकडे इशारा करत होतं. रात्री मी आईला शेवटच्या वेळी विचारलं, मी एखाद्या संकटात आहे का? ती म्हणाली की नाही पोरी, तू अडचणीत नाहीयेस. तिने माझ्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली की तू सुरक्षित राहा आणि सर्व काही सहन कर, जसं मी केले. तिच्या डोळ्यात एक युद्ध होतं जे शब्दात सांगता येत नव्हतं, पण मी एक लहानशी मुलगी या युद्धाच्या मैदानात नकळत पाऊल ठेवून चुकले होते. त्या रात्री मी वेळेआधीच अंथरुणावर झोपले, पण झोप माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. आईच्या खोलीबाहेर ठेवलेली लाकडाची जुनी खुर्ची हलकासा आवाज करत होती, जणू कुणाचं ओझं सहन करत असल्यासारखी करकरत होती. पंखा चालत होता, पण वातावरणात एक विचित्र घुसमट पसरली होती. मी शांतपणे दरवाजाकडे पाहत राहिले. हृदय जणू एखाद्या अदृश्य धोक्याची चाहूल घेत होतं. रात्रीच्या कोणत्या तरी प्रहरात अचानक चाहूल ऐकू आली, दबक्या पावलांची चाहूल. मी पटकन चादर तोंडापर्यंत ओढून घेतली, पण आपले डोळे बंद होऊ दिले नाहीत. मला भीती वाटत होती. मग मी हळूच उठून खिडकीच्या पडद्यामागून डोकावून पाहिलं तर एक सावली हळूहळू आईच्या खोलीकडे वाढत होती. ते एक उंच आणि साधंसं अस्तित्व होतं. हळूहळू चालत आईच्या खोलीच्या दरवाजासमोर थांबलं. मग त्याने वाकून जणू काहीतरी ठेवलं
आणि मग आवाज न करता परत फिरला. हे पाहून मी थक्क झाले. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी आईकडे पाहिलं. ती जागी होती, पण कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं. जणू ती या सावलीला ओळखते. ना भीती ना आश्चर्य, फक्त एक शांत स्वीकृती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आईच्या खोलीत जाऊन इकडे तिकडे पाहिलं. दरवाजाजवळ एक छोटंसं पाकीट पडलेलं होतं, जे आतून रिकामं होतं. मी आईकडे पाहिलं तर तिने मान खाली घातली. मी काही बोलणारच होते की आत्या आली. त्यांनी विचारलं की काय शोधतेस शिवानी? मी म्हणाले, आत्या काही नाही, फक्त आईच्या खोलीची साफसफाई करत आहे. त्यांनी सांगितलं की राहू दे, त्या तुझ्या आईच्या वस्तू आहेत, तिला सांभाळू दे. आत्याच्या डोळ्यात मवाळपणा होता, पण शब्दात एक मर्यादा लपलेली होती. त्या दिवसानंतर मी अनेक रात्री जागून काढल्या होत्या आणि ही चाहूल आता रोजचीच झाली होती. दररोज रात्री कुणीतरी यायचं, काहीतरी ठेवून जायचं आणि निघून जायचं. आई जागीच राहायची, जणू ती कोणाची तरी वाट पाहत आहे. मी कधी त्याला स्पष्टपणे पाहिलं नव्हतं. फक्त ती सावली होती, शांतपणे चालणारी, आणि तिच्या चालण्याची हलकीशी चाहूल मागे राहायची. एक दिवस मी आत्याशी बोलण्याचं धाडस केलं. मी म्हणाले की आत्या, रात्री कुणी येतं का? त्याने रोजच्यासारखंच यावेळी कठोर शब्दात सांगितलं की पोरी, प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारला जात नाही. तू खूपच प्रश्न विचारू लागले आहेस. काही गोष्टी वेळेवर सोडून दे. पण मी त्यांचं बोलणं ऐकून घाबरले होते. त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या की देव आहे ना, तुला काही होणार नाही. त्या दिवशी समीर घरी उशिरा आला होता. मी दरवाजा उघडला तर तो काहीही न बोलता आत निघून गेला. मी त्याला मागून हाक मारली. समीर, तुला याबद्दल काही माहित आहे का? जी सावली रात्रीच्या अंधारात येते. तो थांबला, वळला नाही. फक्त एवढंच म्हणाला की सावल्यांचा पाठलाग करू नकोस, नाहीतर स्वतः सावली बनून जाशील. त्याचं बोलणं माझ्या हृदयाला बाणासारखं लागलं. मी विचार केला की कदाचित त्याला काही माहिती आहे, किंवा कदाचित तोच आहे, आणि किंवा तो किमान काही जाणणाऱ्यांपैकी एक आहे. रात्री मी अंथरूण अंगणात टाकलं होतं आणि लपून पाहण्याची तयारी केली. हवा थांबलेली होती. जणू झाडेही शांत उभी होती. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि मी वाट पाहत होते. शेवटी तीच सावली उमटली. मी भिंतीच्या आडोशाला लपून बसले. ती सावली आईच्या खोलीपर्यंत गेली आणि थांबून काहीतरी ठेवलं. मग परतू लागली. मी धाडस करून एक छोटा दगड भिरकावला. तो दचकून थांबला आणि मग वेगाने धावत गेटमधून बाहेर निघून गेला. मी धावत आईच्या खोलीचा दरवाजा उघडला. ती अंथरुणावर बसलेली होती. तिचे डोळे बंद होते. तिने हात जोडलेले होते, जणू ओठ हलवून प्रार्थना करत होती. मी म्हणाले, आई, तो कोण आहे? तिने डोळे उघडले आणि एक थंड सुस्कारा सोडला. म्हणाली की विचारू नकोस पोरी, फक्त धीर धर. तो फक्त द्यायला येतो, घ्यायला येत नाही. मी गप्प झाले, कारण प्रत्येक वेळी मला एकच उत्तर मिळायचं. दुसऱ्या दिवशी मी ते पाकिट उघडलं, जे दरवाजाजवळ होतं. यावेळी यात पैसे नव्हते, तर एक फोटो होता. यात माझी आई आणि एक अनोळखी माणूस उभे होते. माझ्यासाठी हा माणूस अनोळखी होता, पण माझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू स्पष्ट दिसत होतं. मी आईजवळ गेले. मी म्हणाले की आई, हा कोण आहे? आईने जेव्हा फोटो पाहिला, तेव्हा काही क्षणांसाठी तिच्या डोळ्यात पाणी आलं. मग म्हणाली की माझा एक जुना साथीदार आहे, जो वचन निभावत आहे. त्यावेळी पहिल्यांदाच मी आईला हलक्याशा थरथरत्या आवाजात बोलताना ऐकलं होतं. तिच्या बोलण्यात दुःखही होतं आणि कृतज्ञताही होती. मला समीरचं अस्तित्व घरात नेहमीच एखादा ओझ्यासारखं वाटायचं. तो रोज माझ्या आजूबाजूला असायचा, पण बोलणं फक्त नावापुरतं करत असे. तो केव्हाही माझ्याकडे पाहायचा. त्याच्या डोळ्यात एक दबलेली टोचणी असायची, जणू त्याला माझं अस्तित्व एक अडथळा वाटत होतं. एक दिवस मी आईला औषधं देत होते. समीर खोलीत आला. त्याची नजर थेट माझ्या आईकडे होती, पण आवाज माझ्यापर्यंत पोहोचला. त्याने आपल्या आईकडे पाहत म्हटलं की आई, हे घर आपलं आहे की यांचं? आत्या, जी नेहमी प्रेमाने बोलायची, या गोष्टीवर शांत झाली. मग हळूच म्हणाली की समीर, हे आपलंही कुटुंब आहे, हे आपलं खानदान आहे, आणि तू गप्प राहा. समीर, तुला माहितीये की तुझ्या मामांनी मृत्यूपत्र बनवलं होतं? समीरने जणू आपले दात ओठ खाल्ले आणि काही न बोलता खोलीतून बाहेर निघून गेला. त्या लोकांचं बोलणं ऐकून माझ्या हृदयात एक थंड लहर दौडली. मी आईकडे पाहिलं. ती छताकडे एकटक पाहत होती. तिचे डोळे विझलेले होते. वर्षांपासून जणू कोणतं तरी उत्तर तिथे लपलेलं होतं. त्या दिवसानंतर मला वाटलं जणू समीरची शांतता आता आतल्या आत विष बनली होती. तो माझ्याकडे दुर्लक्ष करण्याच्या मर्यादा पलीकडे गेला होता. आता जणू माझं अस्तित्व त्याच्या सहनशीलतेच्या बाहेर जात होतं. एकदा मी अंगणात झाडांना पाणी घालत होते. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की तू हे सगळं का करतेयस? मी दचकून त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला की काहीही बदलणार नाहीये. मी मागे वळून म्हणाले, बदलेल, सर्व काही बदलेल, जर वेळ बदलली तर. तो म्हणाला, वेळ तुझ्या हातात नाहीये शिवानी. पाकिट आता दर आठवड्याला वेळेवर येऊ लागली होती. आठवड्यातून एकदा मी त्यांना लपून काढायचे आणि पैसे मोजायचे. आणि मग तोच प्रश्न डोक्यात घुमायचा की कोण आहे आणि का? कधी आणि कसे पैसे? शेवटी काय अर्थ आहे या सगळ्या पैशांचा? आणि आई,
मला प्रत्येक वेळी एकच उत्तर द्यायची की जे होतंय ते होऊ दे, प्रश्न विचारू नकोस. मग एक दिवस पाकिटासोबत एक कागदही मिळाला, ज्यावर फक्त 2 शब्द लिहिलेले होते, वचन पाळले. त्या रात्री आई खूप अशक्त वाटत होती. तिचा श्वास कोंडत होता. मी तिच्या कपाळावर हात ठेवला तर घाम होता, पण ताप नव्हता. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मी विचारलं, आई तुला काय झाले? तिने मान हलवली, जणू काही सांगू पाहत होती, पण तिची जीभ साथ देत नव्हती. फक्त डोळ्यातून वाहणारे अश्रू होते. जणू अनेक वर्षांचं ओझं हळूहळू वाहत होतं. मी पाण्याचा ग्लास दिला. आई 2 घोट पाणी पिऊन थांबली. मग नजर छतावर खेळवली. सकाळी समीर खूप बदलेल्या अंदाजात भेटला. ना कोणता नमस्कार, ना चौकशी केली आणि नाश्ता न करताच निघून गेला. आत्या म्हणाली की समीर आजकाल थोडा गोंधळलेला आहे. शहरात काम शोधत आहे. कदाचित काळजीत असेल. मी म्हणाले की कामासोबतच वागणूकही शोधू दे. कुठेतरी तीही हरवली आहे. आत्याने ऐकून काहीच म्हटलं नाही. पण मी तिच्या डोळ्यात एका क्षणासाठी जुना थकवा पाहिला होता. जणू तिला सगळं माहीत होतं. पण शांत राहण्याची सवय तिला वारशाने मिळाली होती. त्याच दिवशी आईची तब्येत खूप बिघडली. मी तिच्याजवळ बसले होते. तेव्हा तिने एक विचित्र गोष्ट सांगितली. म्हणाली, जर तो उद्या आला नाही तर समजून जा की वचन मोडलं. मी म्हणाले, आई कोण येणार नाही आई? तिने डोळे बंद केले. जणू प्रश्न ऐकण्याची सवय आता राहिली नव्हती. मी तिच्या केसातून हात फिरवला. हृदयात एक भीती बसली होती. आईची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली होती. ती बहुतेक वेळ अंथरुणावरच पडून असायची. जर काही सांगायचं असेल तरी जीभ जणू साथ सोडत होती. ती हाताच्या इशाऱ्याने काही समजवण्याचा प्रयत्न करत असे. बोटाने काही खून करायची, जणू हवेत एखादं जुनं दृश्य रेखाटत आहे. मी तिच्या नजरेकडे लक्ष देऊन पाहत असे, पण काहीच समजत नव्हतं. आत्या आईच्या देखभालीत व्यस्त राहायची. सकाळी तिच्यासाठी नाश्त्यात लापशी बनवायची, दुपारी गरम दूध द्यायची आणि संध्याकाळी प्रार्थना करण्यासाठी तिच्याजवळ बसायची. तिचा स्वभाव इतका शांत होता की बाहेरून सगळं काही सामान्य वाटायचं, पण माझ्या हृदयात रोज एक नवीन प्रश्न व्हायचा. समीर आता घरात कमीच दिसायचा. कधी म्हणायचा की कामासाठी जातोय, कधी गुपचूप निघून जायचा, कधी परतल्यावर हातात काही पाकिटं असायची, जी तो वेगाने एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्यायचा. मी त्याच्या कपाटात काही नवीन पाहिलं होतं. कधी महागडा ड्रिंक्स तर कधी चॉकलेट किंवा मग सिगरेटची नवीन पाकिटं. सगळं काही इशारा देत होतं. तो एखाद्या वेगळ्याच जगाशी जोडला गेला होता. एक दिवस मी आईच्या अंथरुणाची चादर बदलत होते की अंथरुणाखाली एक जड पाकिट जाणवलं. ते काढून पाहिलं तर मागच्या पाकिटांपेक्षा जास्त पैसे होते त्यात. मी मोजायला सुरुवात केली. साधारण 80,000 रुपये होते आणि यावेळी कोणतीही नोट किंवा चिठ्ठी नव्हती त्यामध्ये. फक्त एक साधासा कागद होता, ज्यावर एक शब्द लिहिला होता, शेवटचं. हृदय धडधडू लागलं की आता कोणता नवीन वळण येणार आहे का? मी पटकन आत्याकडे गेले. पाकिट त्यांच्यासमोर ठेवलं आणि म्हणाले, आत्या हे कुणाचं पाकिट आहे? आत्याने एक मोठा सुस्कारा सोडला, जणू आधीच माहीत होतं. मग हळूच म्हणाली की पोरी, कुणा चांगल्या माणसाची ओळख असेल, प्रश्न विचारू नकोस. मी म्हणाले, आता तुम्ही सत्याचा भाग आहात ना? किमान मला तरी सांगू शकता की हा सिलसिला कधी संपेल? त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि डोळे बंद केले. जणू काहीतरी लपवण्याची सवय त्यांच्या आत मुरली होती. त्या रात्री आई खूप अस्वस्थ होती. ती वारंवार अंथरुणावर कूस बदलत होती. हाताने काही इशारे करत होती. मी जवळ जाऊन विचारलं की आई, काय हवंय का तुला? तिने बोटाने डावीकडे इशारा केला, जणू ड्रॉवर किंवा पेटीकडे. मी ड्रॉवर उघडला. काही औषधं, जुने कागद आणि एक लाकडाची छोटीशी पेटी होती. मी ती काढली. आईने होकारार्थी मान हलवली. म्हणाली की उघड, आणि ती जणू डोळ्यांनी विनंती करत होती की हे उघडून पहा. मी पेटी उघडली तर त्यात एक जुनी अंगठी होती. पुन्हा पुरुषाची अंगठी वाटत होती. साधीशी अंगठी होती आणि एका कागदावर लिहिलं होतं, जर काही झालं तर हे परत देऊन टाक. आईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी म्हणाले की आई, कुणाला द्यायचंय? ती काही बोलू लागली, पण फक्त ओठ हलत होते. आवाज बाहेर पडू शकला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा समीर आला, मी त्याचा चेहरा निरखून पाहिला. तो खूपच गोंधळलेला होता आणि कदाचित रागातही होता. मी विचारलं की आजकाल कुठे असतोस? त्याने कठोर शब्दात उत्तर दिलं की जिथे असायला हवं. तुला प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची गरज नाहीये शिवानी. मी म्हणाले, मला या घरची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्याने ओरडून म्हटलं की तुला कोणता अधिकार मिळालाय? मी त्याचा अंदाज सहन करू शकले नाही आणि तिथून बाजूला झाले. पण हृदयात समीरचे शब्द बाणासारखे रुतले होते. त्या संध्याकाळी मी आत्याला अंगणात बसलेलं पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता. मी विचारलं की आत्या, तुम्हाला खरंच काही माहिती आहे नाही? हे सर्व जाणूनही काही लपवत आहात तुम्ही? त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मग नजर चोरली. म्हणाल्या की कधी कधी काही ओझी शब्दांनी नाही तर वेळेनुसार उतरतात. रात्री मी आईजवळ झोपले होते. मध्यरात्री मला जाग आली तर आई उठून बसण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला आधार दिला. तिने एक शीन बोटाने दरवाजाकडे इशारा केला. मी म्हणाले, आई, कुणी येणार आहे का? तिच्या डोळ्यात एक आशा होती आणि तोच जुना ओलावा. मी दरवाजा उघडला. बाहेर शांतता होती. कुणीही नव्हतं. फक्त वारा वाहत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आई बेशुद्ध होती.
मी डॉक्टरांना बोलावलं होतं. आत्याने तिच्याजवळ बसून तिचे हात चोळायला सुरुवात केली. समीरला फोन केला. तो एकही शब्द न बोलता आला आणि दरवाजाजवळ उभा राहिला आणि परत निघून गेला. डॉक्टर म्हणाले की यांना मानसिक धक्का बसलाय आणि यांचं शरीर साथ देत नाहीये. जे सांगू पाहत आहेत कदाचित हृदयच दाबत आहे. मी म्हणाले, हृदयात एकच शब्द माझ्या कानात घुमत राहिला. आई कधीतरी म्हणाली होती की वचन मोडलं तर सगळंच मोडेल आणि आता वाटत होतं की तो क्षण खूप जवळ आला आहे. मी बऱ्याच दिवसांपासून जागीच होते, पण त्या रात्री काही वेगळंच होतं. डोळ्यात झोप होती, पण हृदयात अस्वस्थता होती. खोलीच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं, तर समीर अंगणात बसला होता. त्यांच्यासमोर एक अनोळखी माणूस होता, ज्याची पाठ माझ्याकडे होती. दोघे हळूहळू बोलत होते. समीरच्या हातात ते जुनं पिवळ्या रंगाचं पाकिट होतं, जे अनेकदा आईच्या अंथरुणावरून मिळालं होतं. माझा श्वास रोखला गेला. मी वाकून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न केला, पण आवाज खूपच बारीक होता. अनोळखी माणसाने पाकिट घेतलं आणि अंगणाची भिंत उडी मारून निघून गेला. समीर काही क्षण तिथेच उभे राहिला. मग डोकं वर करून सुरेशकडे पाहिलं. जणू काहीतरी ठरवून चुकला आहे. मग आत निघून गेला. मी रात्रभर आईच्या अंथरुणाजवळ बसून काढली. तिचा श्वास खूप धीमा होता. जणू एखादा दिवा विझण्याचा मार्गावर असावा. डोळे बंद होते. चेहरा पिवळा पडला होता आणि ओठ सुकले होते. मी अनेकदा तिचा हात दाबला होता, पण तिच्या शरीरात आता ती हालचाल उरली नव्हती. सकाळी आत्या माझ्याकडे खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर गांभीर्य होतं. ती म्हणाली की पोरी, आपल्याला तुझ्या आईला रुग्णालयात न्यावं लागेल. मी म्हणाले, मी पण येईन. ती म्हणाली की नाही पोरी, तू घरीच राहा. तिथे खूप गर्दी होईल. आम्ही सांभाळू. मी नकारार्थी मान हलवली. मी माझ्या आईला या अवस्थेत एकटं सोडू शकत नाही. याच वेळी समीरही आत आला. त्याने माझ्याकडे रागीट नजरेनं पाहिलं आणि म्हणाला, तू तिथे काय करशील? फक्त अडथळा बनशील. इथे घरी आराम कर. आम्ही सगळं सांभाळू. मी आईकडे पाहिलं. ती काहीतरी सांगू पाहत होती, पण जीभ साथ देत नव्हती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. जणू ती स्वतःही मला काही सांगू पाहत होती. मी तिच्या जवळ गेले. कान तिच्या ओठांजवळ नेले, पण फक्त तिच्या श्वासांचा आवाज जाणवला. आत्याने आईला चादर ओढली होती. समीरने पुढे होऊन तिला आधार दिला. एका रिक्षा गेटवर उभी होती, ज्यातून ते दोघे आईला घेऊन गेले. मी दरवाजाजवळ उभी राहिले आणि फक्त त्यांना जाताना पाहत राहिले. दरवाजा बंद झाला आणि घरात शांतता पसरली. जणू भिंतीही शोक व्यक्त करू लागल्या आहेत. दुपारपर्यंत मी दरवाजाजवळ बसून राहिले, पण कोणतीही बातमी आली नाही. मी अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण समीरचा नंबर लागला नाही. आत्याचा नंबरही लागत नव्हता. तिने फोन उचलला नाही. काहीतरी चुकीचं होतं. माझं हृदय धडधडत होतं. मी आईच्या खोलीत जाऊन प्रत्येक कोपरा पाहिला. अंथरुणाची चादर अद्यापही तिच्या सुगंधाने दरवळत होती. उशीखाली हात टाकला तर तिथे आणखी एक पाकिट होतं. हे नवीन पाकिट होतं आणि यात फक्त एक कागद होता, ज्यावर लिहिलं होतं की आता वेळ जवळ आली आहे. जे वचन होतं ते मोडलं गेलं आहे. हे शब्द माझ्या हृदयावर एक वार होते. वचन मोडणारा कोण होता? समीर, आत्या की तो अनोळखी माणूस? मी घरची प्रत्येक खोली शोधून काढली. समीरच्या खोलीत प्रवेश केला तर आश्चर्याचा एक मोठा धक्का बसला. त्याच्या कपाटात अजून काही पाकिटे ठेवलेली होती, ज्यांवर वेगवेगळ्या तारखा लिहिलेल्या होत्या. काहींवर लिहिलं होतं पोहोचवलं, काहींवर लिहिलं होतं परत मिळालं, असं लिहिलं होतं आणि एकावर तर लिहिलं होतं की शेवटचं काम. मी एक पाकिट उघडलं. आत पैशांसोबत एक पावती होती, कोणत्या तरी औषधाच्या कंपनीची. दुसऱ्या पाकिटात कोणत्या तरी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन होतं, ज्यावर आईचं नाव लिहिलं होतं. मला वाटलं जणू आईचा उपचार दुसऱ्याच कोणत्या तरी पद्धतीने होत होता आणि आम्ही सगळे अंधारात होतो. त्याच क्षणी फोन वाजला. आत्याचा फोन होता. त्यांनी सांगितलं की तुझ्या आईला आयसीयू मध्ये शिफ्ट केलं आहे. डॉक्टर म्हणाले की परिस्थिती गंभीर आहे. तू प्रार्थना कर. मी म्हणाले की मला तिथे यायचंय. त्या म्हणाला की आता येऊ नकोस. डॉक्टरांनी जास्त लोकांना येण्यास मनाई केली आहे. त्यांच्या आवाजात घबराट होती. ही कदाचित अस्वस्थता होती. मी समजू शकले नाही. फक्त एवढंच म्हणाले की मला आईशी एकदा बोलायचं आहे. त्या म्हणाल्या की आता शक्य नाही. ती शुद्धीत नाहीये. त्यानंतर फोन बंद झाला आणि मी परत याच अपूर्ण उदास घरात एकटीच राहिले. हृदयात एक गोष्ट घुमत होती, जणू सर्व काही आधीच ठरलेलं असावं. त्या रात्री मी निर्णय घेतला की कुणी आल्यास नजर ठेवीन. अंगणात बसले आणि दरवाजावर नजर खिळवून ठेवली. मध्यरात्रीपर्यंत काहीच झालं नाही. मग अचानक एक सावली गेटच्या बाहेरून डोकावत होती. मी वेगाने उठून दरवाजा उघडला. बाहेर कुणीच नव्हतं. मी रस्त्यावर गेले. सगळीकडे शांतता होती. जेव्हा परत आले तेव्हा अंगणाच्या खुर्चीवर एक पाकिट ठेवलेलं होतं. त्यावर काहीच लिहिलं नव्हतं. त्यात फक्त एक फोटो होता आईचा आणि त्या फोटोच्या मागे लिहिलं होतं, जर तुला जाणून घ्यायचं असेल तर तयार राहा. सत्याची सावली खूप मोठी असते. माझे हात थरथरू लागले होते. त्याच क्षणी मला पहिल्यांदाच अंदाज आला की मी फक्त एकटीच नाही तर धोक्यातही आहे. घर खऱ्या अर्थाने रिकामे वाटू लागलं होतं. आईचं नसणं हे केवळ एका सदस्याचं नसणं नव्हतं. त्या भिंती, तो दरवाजा, स्वयंपाकघराचा सुगंध, इथपर्यंत की हवेचा प्रवाह, हे सगळं निरोप घेऊन गेलं होतं.
मी तिच्या अंथरुणावर जाऊन झोपण्याचा निर्णय घेतला. कदाचित तिचा सुगंध काही आधार देईल. हृदयाला खात्री पटेल की ती परत येईल. उशीतून आजही तिच्या केसांचा सुगंध येत होता. डोळे बंद केले तर असं वाटलं जणू ती शेजारीच झोपली आहे. जणू आता वळून उठून म्हणेल की उठ शिवानी, शाळेत नाही जायचं का? पण काहीच झालं नाही. शांततेने प्रत्येक श्वास दाबून टाकला होता. झोप डोळ्यांपासून दूर होती आणि डोकं प्रश्नांच्या भोवऱ्यात कैद होतं. अचानक अंथरुणाखाली काहीतरी कडक वस्तू जाणवली. मी हात खाली टाकला तर काहीतरी लाकडासारखं होतं. धडधड वाढली. अंथरूण सरकवलं तर खाली एक जुनी लाकडाची फळी दिसली, जी कदाचित जमिनीचाच भाग वाटत होती, पण हलकीशी हालत होती. मी पटकन एक जुनं सुरीसारखं हातार घेतलं आणि काळजीपूर्वक ताकदीने ती फळी उघडू लागले. फळी निघताच खाली एक खड्डा दिसला. अंधार होता, पण आत हात टाकला आणि पहिली गोष्ट काढली, एक जुनी लाकडी पेटी. माझी बोटं पेटीच्या कडांची घट्ट पकडून होती. जणू मी तिला फक्त उघडत नव्हते, तर अनेक वर्षांपासून दडलेले एखादं सत्य बाहेर काढत होते. जेव्हा झाकण हटवलं, तेव्हा समोर तीच जुनी लाकडी पेटी होती, जी गंजलेली होती. आता सगळं काही व्यवस्थित ठेवलं होतं. करकरीत नोटांचे बंडल, फोटो आणि एक पाकीट आणि काही जुने कागदपत्र. पाकीट उघडताच आईच्या हाताने लिहिलेलं एक पान दिसलं. त्यावर लिहिलं होतं की जर तू हे वाचत असशील तर याचा अर्थ आहे की मला धोक्याने नेण्यात आला आहे. हे तेच लोक आहेत ज्यांच्यावर तू विश्वास ठेवला होतास. तुझी आत्या सगळं जाणते आणि समीर त्या कटाचा भाग आहे. मी खूप लपवलं, फक्त तुला वाचवण्यासाठी पोरी. पण आता वेळ आली आहे की तू सत्यासमोर उभी राहा. मी थक्क झाले. माझे डोळे त्या पाकिटावर खिळलेले होते, पण डोकं वेगाने विचार करू लागलं होतं. भूतकाळातील सर्व क्षण एकमेकाशी जोडले जाऊ लागले. आत्याचा मवाळपणा, तिच्या मुलाची शांतता, पाकिटं, सावली आणि तो अनोळखी माणूस, सगळं एका चित्रासारखं स्पष्ट होऊ लागलं होतं. मी फोटो काढले. एकात आई कोणत्या तरी रुग्णालयाच्या खोलीत होती आणि तिच्याजवळ समीर उभा होता. पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतीच काळजी नव्हती. फक्त एक विचित्र समाधान होतं. आणि एका फोटोत तोच राहुल होता आत्यासोबत. मला हे सगळं समजायला वेळही लागला नाही. तेवढ्यात दरवाजावर चाहूल झाली. कोणाच्या तरी पावलांचा आवाज इतका हलका होता की जणू कोणीतरी मुद्दाम दबक्या पावलांनी चालत आहे. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी घाबरले. मी पटकन सामान आवरलं आणि पेटी पुन्हा बंद करून फळीवर ठेवली. मी कपाटाकडे झेप घेणार इतक्यात दरवाजा एका झटक्यात उघडला. मी मागे हटले, पळू लागले, पण कोणीतरी माझ्या तोंडावर घट्ट कपडा ठेवला. एक तीव्र दुर्गंधी आली आणि मग दुसऱ्या दिवशी शांततेत डोळे उघडले तेव्हा कळलं की मी एका छोट्याशा घाणेरड्या खोलीत कैद होते. भिंतींवर ओलसरपणा होता. एक छोटासा बल्ब लटकत होता आणि दरवाजाबाहेर कुणाच्या तरी पावलांचा आवाज येत होता. दरवाजा हळूच उघडला आणि समीर आत आला. त्याच्या चेहऱ्यावर द्वेष लिहिला होता. तो म्हणाला की तुला सगळं काही समजलं आहे. तू ते पाहिलंस जे तुला पाहायला नको होतं. मी म्हणाले की तू हे सगळं का केलंस? माझा आवाज क्षीण होता, पण प्रश्नात हिंमत होती. तो म्हणाला की कारण तुझं हे घर नाही, तर हे घर आमचं आहे. ही संपत्ती, हे नाव, सगळं काही माझ्या वडिलांचं होतं. तुझ्या वडिलांनी आपल्याच बहिणीच्या नवऱ्याकडून सगळं काही हिरावून घेतलं होतं आणि स्वतःच्या नावावर केलं होतं. आता वेळ होती की तुझ्याकडून हे सगळं परत घेतलं जावं. मी म्हणाले की माझ्या आईचा काय दोष होता? तू तिच्याशी धोका केलास. तो म्हणाला की माझ्या आईने तुला वाचवण्यासाठी सगळं सहन केलं, पण तुला समजलं. आता तूही गप्प राहशील कायमची. मी स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न केला, पण माझे हात मागे बांधलेले होते. समीरने दरवाजा बंद केला आणि बाहेर निघून गेला. खोलीच्या शांततेत माझे श्वास घुमू लागले होते. मी भिंतीला टेकून विचार करू लागले की मी कधीपर्यंत कैद आहे? बाहेर काय चाललं असेल? काका, ज्यांचं नाव राहुल होतं, ते कुठे आहेत? काय ते अजूनही जिवंत आहेत? मला वेळेचा अंदाज येत नव्हता. फक्त दिवस आणि रात्र बदलत होते. बल्बच्या प्रकाशावरून फरक समजत असे. 2 दिवसानंतर जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा समीरने जेवण ठेवलं आणि म्हणाला की तुला इथे कोणी शोधायला येणार नाही. सगळ्यांना वाटेल की तू कुठेतरी पळून गेलीस आणि जर कोणी आलं तरी तुझ्या विरोधातच बोलेल. मी म्हणाले की तू किती खालच्या थराला गेलास. तू तुझ्या आईला आणि स्वतःलाही विकून टाकलंस. त्याने माझ्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला मी फक्त तेच घेतलं जे माझं होतं. त्या रात्री मी भिंतीवर घासून घासून दोरी सोडवण्याचा प्रयत्न केला. माझे हात जखमी झाले होते, पण हिंमत तुटली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मी एका बाजूची दोरी सैल केली होती. दरवाजाजवळ जाऊन मी माझी ताकद एकवटली. समीर जसा पुढच्या वेळी जेवणाचं भांड आत ठेवायला आला, तेव्हा मी त्याच्या हातावर जोरात धक्का दिला. तो सावरू शकला नाही आणि मी दरवाजातून बाहेर पळाले. पण मी बाहेर पडू शकले नाही. आत्या मला पकडलं आणि म्हणाली, सांगितलं होतं ना की प्रश्न विचारू नकोस. प्रश्न बाईला सुडाच्या मार्गावर घेऊन जातात. मी म्हणाले, आत्या, तुम्हाला लाज वाटायला हवी. तुम्ही माझ्या वडिलांची बहीण म्हणवता स्वतःला. मी किंचाळले. आत्याने रागाने भरलेल्या शब्दात म्हटलं की प्रेमाने काही दिलं नाही. आता वेळ आहे वारसा घेण्याची आणि तू यात अडथळा आहेस. हे जे काही आहे ते माझंही आहे. त्याच क्षणी मला अंदाज आला की हे सगळं फक्त समीरचाच नाही तर आत्याचाही द्वेष होता. ही बाई
वर्षानुवर्षांची जुनी जळजळ होती, जी आता कट बनली होती. मी खोलीच्या आरशात स्वतःला पाहिलं. मी खूप जखमी होते, अशक्त होते, पण डोळ्यात आग होती आणि मी जाणत होते की अद्याप हे युद्ध संपलेलं नाही. अजून ते सगळं बाकी होतं, जे मी माझ्या आईला, माझ्या वडिलांना आणि स्वतःला वचन दिलं होतं. जेव्हा मला जाग आली, तेव्हा दुर्गंधीने आधी श्वासाचा मार्ग रोखला. समोर पडक्या भिंतीवर घाण आणि छतावरून गळणारं पाणी होतं. मी एका कोठडीत बंद होते. बंद, जखमी आणि एकटी. शरीर आखडलेलं होतं. कदाचित अनेक दिवस निघून गेले होते. प्रकाश फक्त एका भोकातून येत होता, ज्यावरून ना दिवसाचा पत्ता लागत होता ना रात्रीचा. दरवाजामागे समीरचा आवाज घुमत होता. तो म्हणाला की हीच आहे तुझी लायकी. मालमत्ता मागतेस, मुलगी असून प्रश्न विचारतेस. मी गप्प राहिले. ना कोणतं उत्तर देऊ शकले, ना किंचाळू शकले. माझे डोळे सगळं काही सांगून चुकले होते. पण आवाज जणू घशात कैद होता. या गोष्टीत ना वेळेचा हिशोब होता, ना दिवस रात्रीची ओळख होऊ शकली. फक्त शांतता, भूक आणि एकटेपणा होता. जेव्हा खाण्यासाठी काही यायचं, तेव्हा फक्त सुकी पोळीचा तुकडा आणि थंड पाणी यायचं. मी भिंतीला टेकून बसले होते आणि फक्त विचार करत राहिले की आईचा चेहरा, वडिलांचं पत्र, ती पेटी आणि तो फोटो, सर्व काही डोक्यात फेऱ्या मारत होतं. कधी कधी कोणाची शांतता ऐकू यायची आणि दरवाजा हालायचा, पण दरवाजा उघडत नसे. एक रात्र दरवाजाजवळ बसून मी फक्त एवढाच विचार केला की जर जिवंत राहिले तर सगळं काही पळत मिळूनच राहीन. काही दिवसानंतर समीर आला. दरवाजा उघडला आणि थेट माझ्या डोळ्यात पाहून म्हणाला की बस, संपला तुझा खेळ. आता कुणीही नाही तुझ्यासाठी. तुझी आई मरून गेली आहे आणि तुझं नावही. तुला हवं तर तू इथून जाऊ शकतेस. मी दचकून म्हणाले की काय? तो म्हणाला की हो, जा आणि परत जाऊन बघ की कोण ओळखतं तुला. कोण आहे जे तुझ्यासाठी दरवाजा उघडेल. त्याने मला एक फाटकी जुनी चादर दिली आणि दरवाजा बाहेर सोडून दिलं. मी ती चादर माझ्या अंगावर गुंडाळली आणि लडखडत्या पावलांनी बाहेर पडले. शरीर अशक्त आणि हृदय रिकामं झालं होतं. रस्तेभर लोक माझ्याकडे घुरून पाहत होते, जणू मी कोणत्या तरी वेगळ्या जगाशी संबंध ठेवते. गावी पोहोचून मी सरळ माझ्या घराकडे गेले. दरवाजावर थाप मारली. आत्या बाहेर आल्या. मला पाहून एका क्षणासाठी थबकल्या. त्यांचं सगळं केलेलं होतं. त्या म्हणाल्या की आता इथे काय घ्यायला आलीस? निघून गेली होतीस तर गेली असतीस ना. मी म्हणाले, आत्या मला माझ्या आईकडे जायचंय. त्या म्हणाल्या की तुझी आई मरून गेली तुझ्यामुळे आणि तू आता इथे राहिली नाहीस. जा, इथून निघून जा. दरवाजा जोरात बंद झाला. माझ्या घरावर आता आत्या आणि त्यांच्या मुलाचा हक्क होता. दरवाजा बंद झाला होता. मी गल्लीत उभी राहिले. आजूबाजूच्या काही बायका ज्या आपापसात बोलत होत्या म्हणाल्या की ही तीच मुलगी आहे ना, जी पळून गेली होती. काय अब्रू राहिली बिचारीची. हे ऐकून माझं हृदय धडधडू लागलं. जीभ बंद झाली आणि आत एक वादळ होतं. मी माझ्याच गावात अनोळखी झाले होते. ते लोक ज्यांच्यासमोर मी लहानपणी खेळायचे, तेच आता माझ्यापासून नजर चोरत होते. मी शेवटच्या वेळी माझ्या आईलाही भेटू शकले नव्हते. म्हणून एका जुन्या पडक्या इमारतीत जाऊन बसले. रात्र ढळू लागली होती. सुरेश ढग होते. हवेत ओलावा आणि माझ्या आत एक पोकळी होती. मी पहिल्यांदाच आवाज न करता रडायला सुरुवात केली. त्याच क्षणी कुणाची तरी चाहूल लागली. तोच अनोळखी माणूस होता, जो आधीही पाकीट देऊन गेला होता. माझा आवाज थरथरत होता. मी म्हणाले, तू? त्याने एक पाकीट माझ्याकडे वाढवलं. मी म्हणाले, हे काय आहे? त्याने सांगितलं की तुझ्या वडिलांचा शेवटचा निरोप, जो त्यांनी माझ्याकडे अमानत म्हणून ठेवला आहे. तुला त्यावेळी द्यायचा होता, जेव्हा तुझ्याकडून सर्व काही हिरावून घेतलं जाईल. मी थरथरत्या हातांनी ते पाकीट उघडलं. त्या आत एक पत्र होतं. माझ्या वडिलांचं शेवटचं पत्र. शिवानी पोरी, जर तू हे पत्र वाचत असशील तर जाणून घे. तू सगळं काही गमावून सत्य मिळवलं आहेस. तू माझी खरी वारसदार आहेस. मालमत्तेवर आणि इज्जतीवर सर्वांवर तुझा हक्क आहे. जर तुझ्या आईने तुझ्यापासून सत्य लपवलं तर ती फक्त तुला वाचवू पाहत होती. तुझे काका राहुल आणि त्यांचा मुलगा समीरने आपलं कुटुंब तोडण्याचा प्रयत्न केला होता. पण आता तुझ्या हक्कात सर्व काही आहे. मृत्यूपत्र, जमिनीची कागदपत्र आणि सगळं काही. हे सगळं त्या अनोळखी माणसाकडे आहे, जो माझा मित्र आहे. आता पाऊल पुढे टाक आणि परत घे जे तुझं आहे. मी पत्र वाचून छातीशी लावलं. डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण आता या अश्रूंमध्ये माझी कमजोरी नव्हती. फक्त एका शब्दाची सच्चाई होती. आता काय करायचं? मी या अनोळखी माणसाला विचारलं. मी म्हणाले की उद्या सकाळी तू माझ्यासोबत शहरात येशील. वकील सगळं काही पाहून घेतील. तुझ्याकडे आता पुरावे आहेत, मृत्यूपत्र आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हिंमत आहे. मी सुरेशाकडे पाहिलं. जणू आईला ऐकू इच्छित होते. आई, तुझी संयमाची शांतता आता माझ्या युद्धाचा आवाज बनणार आहे. आणि त्याच क्षणी मला वाटलं की कदाचित रात्र पहिल्यांदाच माझीच होती. सुरेश काकांसोबत मी शहरात पोहोचले, जिथे त्यांनी मला एका जुन्या ऑफिस समोर थांबवलं. दरवाज्यावर ॲडव्होकेट विकास प्रॉपर्टी आणि फिमेल राईट्स असा बोर्ड लागला होता. माझ्या आत एक जुनी आग धगधगत होती, जी वडिलांचं पत्र वाचून जागी झाली होती. आम्ही आत प्रवेश केला. एकतर शांत हॉल आमचं स्वागत करत होता. समोर बसलेल्या मुलीने सांगितले की बसा सर, आताच येतायत. काही क्षणानंतर एक मध्यमवयीन माणूस बाहेर आला. सुरेश काकांनी त्यांना नमस्कार केला, हात मिळवला आणि मग सांगितलं की ही शिवानी आहे, अमितजींची मुलगी.
वकिलांनी एकदम गंभीर आवाजात विचारलं. अमितजी, तुमचा अर्थ तेच की ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीची केस चालू आहे? त्यांनी सांगितलं की होय, आणि आज ते आपल्या खऱ्या वारसासोबत आहे. मी शांतपणे ते पाकीट पुढे केलं. वकिलांनी एक एक कागद लक्ष देऊन वाचला. मृत्यूपत्र, जमिनीची कागदपत्र, फोटो आणि सर्वात शेवटी ते पत्र ज्यामध्ये आईवर केलेल्या अत्याचाराची आणि समीरच्या कटाची स्पष्टीकरणे होती. वकील म्हणाले की ही तर खूपच मजबूत केस आहे. जर सर्व काही सत्य असेल तर आपण त्यांना थेट न्यायालयात बोलवू शकतो. मी पहिल्यांदाच खंबीर शब्दात म्हणाले की मला फक्त माझी मालमत्ता नकोय, तर माझ्या आईची इज्जत आणि तिचं नाव, तिचं सत्य आणि सर्व मूग डोळ्यांचा हिशोब हवाय, ज्यांनी मला गावात एक तमाशा बनवून ठेवलं. वकिलांनी मान हलवली आणि म्हणाले की ही केस मी लढेन, आणि पूर्ण ताकदीने. त्यानंतर आम्ही न्यायालयात पोहोचलो, जिथे सर्व कागदपत्रे जमा केली. सुरेश काकांनीही साक्ष दिली की तेच पाकीट ते आमच्या घरी पोहोचवत होते, आणि हे सगळं माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून केलं गेलं होतं. त्यांनी सांगितलं की मी कधी काही विचारलं नाही. फक्त एवढंच जाणलं होतं की मी जे करत आहे ते सर्व एका मुलीसाठी आहे, जी हक्कदार आहे. मी सुरेश काकांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात निष्ठा होती आणि शरमही होती. मी म्हणाले, काका, तुम्ही मला वाचवलत. बस आता कधी माझी साथ सोडू नका. दुसऱ्या दिवशी न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाली. न्यायालयाकडून समीर आणि आत्याला नोटीस पाठवली गेली. वकील म्हणाले की न्यायालयात प्रत्येक काम कायद्याच्या कक्षेत होईल, मग किती वेळ लागला तरी. मी गावी न जाण्याचा निर्णय घेतला. शहरात एका स्वस्त हॉटेलमध्ये राहिले. सकाळी मी वकिलांच्या घरी जायचे आणि संध्याकाळी सर्व कागदपत्रे सांभाळून ठेवायचे. माझा प्रत्येक दिवस एका युद्धासारखा होता, पण मी जाणून होते की आता ही शांतता चालणार नाही. एक आठवड्यानंतर न्यायालयात सुनावणी सुरू झाली. समीर आणि आत्या दोघेही हजर झाले नव्हते. त्यांच्या वकिलांनी तारीख वाढवण्याची विनंती केली होती, पण न्यायाधीशांनी सांगितलं की हे केस जास्त पुढे जाऊ शकत नाही. या लोकांकडे पुरावे उपलब्ध आहेत. पुढच्या तारखेला या लोकांचं येणं गरजेचं आहे. पुढच्या तारखेवर जाण्यापूर्वी मी आईच्या फोटोसमोर हात जोडून प्रार्थना करू लागले आणि तिला म्हणाले की आई, तुझी शांतता दबली जाणार नाही. मी या लोकांना उघडं पाडण्याची कंबर कसली आहे. काही दिवसानंतर आत्या आणि समीर न्यायालयात हजर झाले. समीरने माझ्याकडे पाहिलेही नव्हतं. आत्याच्या डोळ्यात ते प्रेमही नव्हतं, जे कधी खोटं का असेना पण नसायचं. न्यायाधीशांनी मला सांगितलं की न्यायालयाला आपला जबाब द्या. न्यायालयात उभं राहून मी सर्वांना सर्व सत्य ऐकवलं होतं. पाकिटापासून ते कैदेपर्यंत आणि पत्रापासून ते मृत्यूपत्रापर्यंत. न्यायालयात पूर्णपणे शांतता पसरली होती. फक्त माझा आवाज आणि शब्द घुमत होते, जे अनेक वर्षांची शांतता तोडत होते. समीरने एका क्षणासाठी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण वकिलांनी त्याला रोखलं. आत्याने न्यायालयात जबाब दिला की आम्हाला माहित नव्हतं की माझ्या भावाने मृत्यूपत्र बदललं होतं. आम्हाला वाटलं की त्याने सर्व काही समीरच्या नावावर केलं आहे, कारण त्याचा स्वतःचा मुलगा नव्हता आणि तो लहानपणापासूनच माझ्या मुलाला आपला मुलगा म्हणायचा. पण जेव्हा त्याला मुलगी झाली तेव्हापासून त्याने आपल्या मुलीवर जास्त प्रेम करायला सुरुवात केली. वकिलांनी प्रश्न विचारला, तुम्ही शिवानीला या मालमत्तेचे हिस्सेदार मानलं होतं? आत्या गप्प राहिली. न्यायाधीशांनी निकाल सुनावला होता की वनिता आणि समीरला जबरदस्तीने शिवानीचं अपहरण करण्याच्या आणि फसवणुकीचे मृत्यूपत्र लपवण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात येत आहे, आणि त्यांना कठोर शिक्षा देण्याचा निर्णय घेतला जातो. इथपर्यंत की ते लोक माझ्या आईच्या मृत्यूलाही जबाबदार होते. त्यांना त्याचीही शिक्षा देण्यात आली. आत्या माझ्याकडे आली. तिने हात जोडून सांगितलं की पोरी, आम्हाला माफ कर, आम्हाला वाचव. मी म्हणाले, मी नाही तर कायदा शिक्षा देत आहे, आणि ज्याच्या तुम्ही हकदार आहात. समीरच्या डोळ्यात तर अजूनही तोच अहंकार होता जो नेहमी राहायचा. पण आता यात लोकांना तुरुंगात जाऊन खडी फोडायची होती. मी खुश होते की मला न्याय मिळाला होता. मी जिंकले होते. न्यायालयाच्या निकालानंतर माझ्या हृदयाला एक विचित्र शांती मिळाली होती. त्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मी घरी आले तर आईच्या फोटोसमोर उभी राहिले आणि म्हणाले की आई, तू ज्या शांततेने युद्धात आपलं संपूर्ण आयुष्य काढलंस, त्याच युद्धाचा विजय झाला आहे. सर्व काही संपलं. रहस्य संपली आणि सुखाचे दिवस सुरू झाले होते. आता मी माझ्या घरात माझ्या मनाप्रमाणे राहते. माझी काळजी आजही सुरेश काका घेतात, आणि त्यांनी त्यांच्या मुलाशी माझं लग्न लावून दिलं आहे. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.